या परीक्षा अनुषंगाने सर्व कोल्हापूर जनतेला आव्हान करू इच्छिते की सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं। आम्ही एक 15 दिवसाचा कालावधी या लोकांसाठी देत आहोत, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून आम्हाला सहकार्य करून अतिक्रमण काढावं ही विनंती आहे। 15 दिवसानंतर मात्र याच्यावरती चांगल्या पद्धतीने मीटिंग्स पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी यांच्याशी होतील, परंतु एक गोष्ट बसलेले सगळेच लोक आम्हालाही याचं सहकार्य करतील हे नक्की आहे। परंतु जर कोल्हापूर शहराचा रोड प्रत्येक या कोल्हापूर शहरातील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकाला जो अधिकार असेल तोच रूपाने कमी यांना असेल आणि त्यामुळे प्रत्येकाला समान नियम असतील। मात्र जनतेचा विचार करून आम्ही निर्णय घेऊ, पण त्यामध्ये जनतेने आम्हाला स्वतःहून सहकार्य करावं ही विनंती। आता खरं तर आपण फुटपाथमध्ये सुद्धा हे क्लिअर केले आणि सगळे पदाधिकारी सुद्धा या शहरामध्ये राहणारे सगळे सुशिक्षित आहेत, त्यांनाही माहित आहे की काय प्रॉब्लेम्स आहेत काय, तर त्यांच्याशी डिस्कशन करूनच चांगल्या पद्धतीने मध्ये आम्ही जाऊ। परंतु नियम बाह्य काही गोष्टी असतील तर त्या महापालिका अधिकारी त्यांच्या नियमानुसार जे काय असतील ते त्या पद्धतीने ते काम करतील। त्याच अनुषंगाने माझं अजून एक प्रोव्हिजन आहे, ज्याच्यामध्ये ना आपण जे अन्न खातो त्याचा सगळा परिणाम तुमच्या शरीरावर होतो, मेंदूवर होतो। त्या अनुषंगाने कोल्हापूर शहरातल्या भाजी मंडई ह्या सगळ्या मी आधुनिक करण्याचा माझा मानस आहे। कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर भाजी मंडईची इतकी वाईट अवस्था आहे, त्याच्या कडेलाच लॅट्रिन असतात, तिथंच ते भाजी सगळी ओतली जाते आणि त्या अनुषंगाने आता आपली केंद्रात राज्यात आपली सत्ता आहे, माहिती आहे, तर त्या अनुषंगाने स्वच्छता या अभियानाअंतर्गत कोल्हापूर शहरातील जेवढ्या काही भाजी मंडई आहेत त्या आपण सगळ्या सुशोभीकरण चांगल्या पद्धतीने मॉडर्न भाजी मंडई या कन्सेप्ट मध्ये त्या सगळ्या आपण घेणार आहोत।